एकनाथ महाराजांसारखे ग्रंथ कोणाचे आहेत जगात? अख्ख्या जगात कोणत्या संतांचे ग्रंथ नाहीत. महाभागवत ज्याचा आहे. एकनाथ महाराज म्हणजे काहीतरी नव्हतं. लक्षात आलं? इच्छेनं मारणार नित्येनं जागणार. एकदा नाथ महाराज मेले. मेल्याबरोबर म्हणजे आता काय करतात? एकनाथ महाराज मेले. ब्राह्मण सगळी पैठण गावात ब्राह्मण वस्ती जेवढी आहे तेवढी जगात नाही. म्हणून महाराज माझ्या एकनाथ महाराजांना भागीरथी नावाची मुलगी पैठण गावातच दिली होती. तिची कथा इतकी सुंदर आहे, आपणाला सांगायची आहे नाही. 7 दिवस कीर्तन असावं पण सगळं बरोबर आहे. महाराज नाथराया मेल्याबरोबर सगळी गाव जमलं आणि महाराज मग ती टाकी तयार केली. नाथरायाला जोतीला निघाली आणि इशी जवळ आली. गावातून पैठण गावातून ते प्रेत घेऊन ब्राह्मण इशी विशी जवळ आली आणि त्याच गावच्या जागीरदाराची सून पहिल्यांदा नांदायची. आणि त्या मुलीचा बाप गाडी बाजूला ठेवून रडायला लागला. 2 लाख रुपये खर्च केले आणि माझी मुलगी आजच घर बघायला निघाली. गाव सुद्धा माहिती नाही. माझ्या घरी माझ्या मुलीचे लग्न झालं आणि पहिल्यांदा नांदाय निघाली. आधी नांदाय आणि इशीत आत नाही लागतो प्रेत आडवं आलं. मड आडवं आलं. त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. काय करू? माझं दैव कसं फिरलं. पहिल्या प्रथम नांदाय आले. अजून घराचं दार बघितलं नाही. यार शिरी वळांडली नाही. आणि या शकून आला तर माझं चांगलं होईल का? रडायला लागली आणि मुलीचा बाप बी रडायला लागला. तो काय रडायला लागला? म्हणला तर आपशकून झाला पुढे नेता येत नाही. आणि परत नेली. 2दा बुट्टी करावी लागते. या बुट्टीच्या खर्चासाठी रडतय. गाडी पुढे नेता येत नाही. आणि गाडी बाजूला घेतली आणि ते घेऊन ब्राह्मण इकडे निघाली. सामनी आली. लक्षात आलं? जसं सामनी प्रेत घेऊन ब्राह्मण आली तसं नाथरायात ताठीवरच उभे राहिले. थांबा थांबा म्हणजे खांद्यावर घेणारी माणसं लागली राम 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 करत. त्यांना वाटलं की दिवस भूत झालं वाटतं. राम राम राम. नाथराय म्हणजे राम राम काय खाली उतरा. महाराज का हो? परत खाला माघार. हो काय मुलगी नांदाय जाऊ द्या. मी आपला उद्या मरण झाला. पुन्हा सरपण नेलेलं माघार. सगळी माणसं माघारी. कळलं का? मग दुसऱ्या दिवशी नेलं. आणखीन सरपण भागीरथीनं देऊ. सगळी माणसं वगैरे निघाली. कळलं का? टाकीवर घेतले आणि मग म्हणले पक्क मेले तिघा बघा. नाही तर माघारच खाला माणसांनी. नाही म्हणजे मेले आणि घेऊन निघाले. कर्म धर्म सगळं महाराज घेऊन निघाल्या. जाग्यावर गेले. जाग्यावर गेले आणि पेट वाळवून त्याला ठेवलं. ब्राह्मण सरण रस्तात गावातनं बाहेर कासरा घालूनच पळत आली. ब्राह्मण सरण रस्ते त्याला कोपरान टाकला. मी जाळून द्यायची नाही. बायच्या पुढे चालतंय काय? मग ते ब्राह्मण म्हणजे का तुमचं काही पैसे बुडील द्या. मी सांगते ना तुम्ही माग सारा. मी जाळून द्यायची नाही. तसा परत घ्यावा होती. आपण झालं काय? मठात गेली होती. बर
आणि मठात गेली नि पाया पडली आणि मला म्हणलं पुत्रवती भाऊ कुणी आशीर्वाद द्यायला सांगितला होता. झालाय का मुलगा? आणि मग का नेलं? कशाला आशीर्वाद दिला? नाही जाळून देणार. बुवा लोकांची काम कशाला आशीर्वाद द्या? आता बाई ते जाळूनच दिला. टाकीवर जो पोले टाकी सकट नात राया उभे राहायची. केशव पण ए दत्तो पण गोपाल पण त्यांच्यात शिवाजी नाव नसतं बरं का. रोजचं पण बाळकृष्ण त्याला घालला का मी आपलं हिला पार झाल्यावर मरण माघारी तिसऱ्यांदा मेलं. तिसऱ्यांदा मेलं माणसं कोण जमत त्याला केव्हा म्हणजे नात राया म्हणते का बाय रोज मरण रोज माघार काही धंदा करावा का नाही. सरपंच मागाला होता काय म्हणले आता बघतो मी तुम्हाला जायचंच का? हो डॉक्टरला घेऊन चला. डॉक्टरला घेऊन गेली आणि डॉक्टरला परीक्षण करायला लावली. डॉक्टर म्हणले गेली कर्मधर्म सर्वानं स्वर्णाव मी घातलं. अग्नी दिले जया प्रति देव विमानी पाहती विमानात पाहतात देव लयनात आलं का. आणि कर्मानं अग्नी दिल्या अग्नी भडाकला आणि हळूची आग बा म्हणलं आमच्याच खांद्यावर शेवट लागला का नाही. दोनदा माघार गेलं पण शेवट आमच्यात अग्नीतनं उडी टाकली आणि अग्नीतनं भारी वाडी मध्ये मारल्यावर सगळी ब्राह्मण म्हणजे देव आहे. Angel One app is built for trading. पाया पडूया नातराय पाण्यात गेले आणि जल रूप होऊन गेले. ती जल समाधी उद्यायची आहे.